चंद्रपूर जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे। चंद्रपुरातील रस्ते, अमृत पाणी पुरवठा आणि भाजपमधील गटबाजी अशा अनेक मुद्द्यांवरून चंद्रपूरचं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चंद्रपूरकरांना रस्ते, पाणी, खड्डे अशा अनेक समस्या सोसत अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेतर्फे विकास कार्याच्या नावाखाली अनेक कंत्राटदारांचे खिसे भरण्यात आले आणि त्यात अधिकाऱ्यांचाही समावेश होता। पण मूळ मुद्दा हा आहे की चंद्रपूर शहर काँग्रेस जी आतापर्यंत सुस्तावस्थेत होती ती अचानक जागी का झाली। त्यांना आत्ताच रस्त्यातले खड्डे आणि स्थानिक आमदारांच्या कार्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय, यामागील आढावा जर घेतला तर प्रकर्षाने अनेक गोष्टी समोर येतात। पहिला मुद्दा म्हणजे स्थानिक आमदाराने निवडणुकांपूर्वी दिलेले वचन हे पाळलेले नाही। 200 युनिट विजेचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे आणि यावर स्थानिक आमदार एकही शब्द भाष्य करायला तयार नाही। हीच बाब लक्षात घेता स्थानिक काँग्रेस पक्ष व पदाधिकाऱ्यांनी यावर अनेक आंदोलने करायला हवी होती, परंतु ते हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून शांत बसले। यात अनेक काँग्रेसी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा हात धुवून घेतले। दुसरा मुद्दा, महानगरपालिकेने अमृत पाणी पुरवठा योजना सुरू केली। अमृत पाणी पुरवठा योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे होते की शहरात प्रत्येकाच्या घरी पाणी पोहोचायलाच हवं, मग ते पहिल्या मजल्यावर असो किंवा दुसऱ्या मजल्यावर, तिथपर्यंत त्याला पाणी पोहोचायलाच हवं होतं। परंतु काहीही तयारी नसताना महानगरपालिकेने घाई करून आधीच मीटर बसवून टाकले आणि आज परिस्थिती अशी आहे की पाणीच नाही तर बिल का भरायचं म्हणून अनेक घरचे मीटर गायब होऊन वर्ष उलटून गेले आहे। आणि असं असलं तरी अजूनही नागरिकांच्या नळाला पाणी नाही। या मुद्द्यावरही काँग्रेस पक्ष शांत बसला। तिसरा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षात 2 गटांमध्ये सुरू असलेली गटबाजी, याचा फायदा काँग्रेस पक्ष घेऊ शकला असता, परंतु त्यातही चंद्रपूर शहर काँग्रेस पक्ष हा निद्रावस्थेतच होता। गेल्या काही दिवसांपासून किंबहुना एका ज्येष्ठ नेत्याचे मंत्रीपद हिसकावल्यानंतर जो काही गदारोळ चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षात सुरू झाला, त्यामध्ये दोन्ही भारतीय जनता पक्षाचे आमदार जे एकेकाळी गुरु आणि शिष्य म्हणून संबोधले जात होते त्यांच्यातच सामना रंगला। ही वर्चस्वाची लढाई लढताना राज्याचे मुख्य नेते यांनी स्थानिक आमदाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम कुणावर साधला हे कळायला जनता काही दुधखुळी नाही आणि त्याच अनुषंगाने स्थानिक आमदार प्रत्येक वेळेस कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आता टीकेचा धनी झाला आहे। जिल्ह्यातील स्थानिक आमदार वरिष्ठांची मर्जी राखण्यात व्यस्त झाला आणि स्थानिक पातळीवर जनतेचे प्रश्न सोडवण्यास असमर्थ ठरला। सरतेशेवटी या सर्व प्रकरणात चंद्रपूर शहर काँग्रेसला बळ नेमके कोणाकडून मिळाले आणि ही तोफ कुणाकडून टाकण्यात आली याचे उत्तर स्थानिक आमदाराला नक्कीच माहीत असेल, परंतु या सर्व प्रकरणात बळी मात्र स्थानिक जनतेचा जातो आहे। आज शहरातील कुठल्याही मार्गावर तुम्ही जा तर तुम्हाला खड्ड्यांचा, पिण्याच्या पाण्याचा असे अनेक प्रश्न सातत्याने दृष्टीस पडत आहेत, परंतु याकडे स्थानिक आमदाराचे लक्ष नाही आणि केवळ इव्हेंट करावा म्हणूनच जर तुम्ही आमदारकी घेतली असेल तर पुढच्या खेपेस निवडणुकीत जनता तुम्हाला या सर्व प्रश्नांचे उत्तर देईल हे निश्चित।